नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। वायुसेना विद्यालयामध्ये या ठिकाणी विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 13,000 रुपये ते 59,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। या ठिकाणी शिपाई, हेल्पर, वॉचमॅन, शिक्षक, क्लार्क अशा विविध पदांसाठी वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहेत। महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा या ठिकाणी काय लागेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे एअरफोर्स स्कूल कानपूर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे PGT साठी आहे। इकॉनॉमिक्स विषयासाठी रेग्युलर वॅकन्सी या ठिकाणी सगळ्यात पहिली जी आहे निघालेली आहे। या पदासाठी तुम्हाला वेतन जे आहे 35,000 रुपये ते 59,000 रुपयाच्या दरम्यान दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी मास्टर डिग्री तुमची झालेली असेल इकॉनॉमिक्समध्ये किंवा अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये, सोबत तुमचं BEd झालेलं असेल, 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल। त्याचबरोबर तुम्हाला इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता, वाचता आणि लिहिता येत असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर PGT मधूनच पुढील वॅकन्सी आहे फिजिकल एज्युकेशन या विषयासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वॅकन्सी या ठिकाणी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल फिजिकल एज्युकेशनमध्ये, सोबत तुमचं MPEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतर PGT कॉम्प्युटरसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। MCA झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल किंवा BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल किंवा BCA झालेलं असेल किंवा A-लेवल DOE ACC आणि PG डिग्री तुमच्याकडे असेल, सोबत तुमचं BEd या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे TGT संस्कृत या विषयासाठी 33,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। मास्टरेट किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल संस्कृत विषयामध्ये किंवा संबंधित इलेक्टिव्ह विषयामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि BEd देखील तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे TGT कॉम्प्युटर या विषयासाठी 33,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। PGDCA तुमचं झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल किंवा BE झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत BEd असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे TGT मॅथ विषयासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 33,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल मॅथमॅटिक्स विषयामध्ये किंवा इतर कुठल्याही फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे, सोबत BEd झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे NTT एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला यासाठी दिलं जाणार आहे। सिनियर सेकंडरी तुमचं झालेलं असेल, नर्सरी टीचर्स ट्रेनिंग डिप्लोमा झालेलं असेल किंवा डिप्लोमा इन नर्सरी झालेलं असेल किंवा मॉन्टेसरी झालेलं असेल किंवा प्री प्रायमरी टीचर्स ट्रेनिंग झालेलं असेल किंवा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे क्लर्क या पदासाठी। या पदासाठी तुम्हाला 14,500 रुपये वेतन दिलं जाईल। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। टायपिंगचा स्पीड जो आहे तुमचा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि वयमर्यादा तुमची 25 ते 50 वर्षाच्या दरम्यान या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 1 जुलै 2025ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे हेल्पर या पदासाठी। त्यामध्ये मेल पदासाठी 2 वॅकन्सीज आहे आणि फिमेलसाठी 1 वॅकन्सी आहे। 13,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अट या ठिकाणी नाही। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 21 ते 40 वर्षाची आहे। 1 जुलै 2025ला वय तुमचं काउंट केलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वॉचमॅन मेल या पदासाठी 3 वॅकन्सीज आहेत। 13,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। कुठल्याही प्रकारची शिक्षणाची अट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली नाही। 21 ते 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 1 जुलै 2025ला वय तुमचं काउंट केलं जाईल। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला वयामध्ये सवलत जी आहे या ठिकाणी दिली जाणार आहे। निवड जी आहे तुमची या ठिकाणी रायटिंग टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। कॉम्प्युटर टेस्टसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी टेस्ट जी आहे द्यावी लागेल। त्याचबरोबर
टीचिंग ॲप्टिट्यूड टेस्ट देखील तुमची घेतली जाईल आणि इंटरव्ह्यू देखील या ठिकाणी तुमचा घेतला जाणार आहे। हेल्पर पदासाठी तुमचं प्रॅक्टिकल टेस्ट जे आहे या ठिकाणी घेतली जाईल। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।